फडणवीस यांचीही या ठिकाणी सभा होणार, त्या दृष्टीने MIM आज रॅलीच्या माध्यमातून तयारी करत होती, परंतु कुठेतरी वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्यापर्यंत पोहोचलं. सर, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आज. सर, आज तुम्हाला विरोधकांचा सामना करावा लागला, तुमच्या गाडीवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला, काय सांगा? हॅलो, चलिए हाथ ऊपर करिए, तीनों हाथ पकड़ो, वालिद साहब का हाथ पकड़ो, चलो हाथ पकड़. चलिए भाई, जज़ाकल्लाह, बहुत बहुत शुक्रिया. नहीं बोल रहे, काय आहे की पोलिसांच्या समोर हे हल्ला झालेला आहे आणि पोलिसांच्या समोर कोणी लोकांची इतकी हिंमत वाढलेली असेल तर आम्ही हे बघणार आहे की पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार आहे. रितसर परवानगी घेऊन तिथे आमची पदयात्रा सुरू होती, जेव्हा तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर, आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे. पोलिसांच्या समक्ष तिकडे जिन्सी पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची फुल फोर्स होती, त्यांच्या समोर. म्हणजे याचा अर्थ हे आहे की त्यांना पोलिसांचीही भीती वाटत नाही. मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण कारवाई करणार का नाही करणार हे आता आम्ही बघणार आहे. कोणावर आरोप? ते सगळ्या लोकांना माहीत आहे की कोण कोण लोक आहे. निवडणूक लढायची असेल तर लोकशाही मार्गाने लढा. असा प्रकारचा दमदाटी करून, गुंडगिरी करून हे चालणार नाही. हे पोलिसांनी आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रॅल्या काढल्या होत्या, शांततेत रॅल्या चालू होत्या, संध्याकाळी सभा पण आहे, पण अशी परिस्थिती निर्माण झाली. काय आहे की राजनीतीमध्ये आज जे सगळं चाललेलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना निवडणूक लढायची आहे. याचा अर्थ हे होणार आहे का की तुम्ही दुसऱ्या कॅन्डिडेट्सला आमच्या एरियामध्ये येऊ नये, आम्ही तुम्हाला आमच्या एरियामध्ये फिरू देणार नाही, असं होणार नाही आहे ना. लोक कोणाला मत करतील हे यांच्यावर निर्भर आहे, पण अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्टपणे सांगतो. नाही, मी पोलिसांना सांगितलेलं आहे, मला जे सांगायचं होतं मी सांगितलेलं आहे पोलिसांना. कोण्या पक्षाचे लोक आहेत किंवा